की मांगा मारे निंदा जाळून टाका मनोग्रंथा। त्या समत्याची ज्योत ही बाबासाहेबांनी आपल्या लेखणीमधून संविधानामध्ये अंतर्भूत केली। मनूच्या व्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी इथली प्रस्थापित सांस्कृतिक आणि राजकीय व्यवस्था पद्धतशीरपणे काम करत आहे। राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले विचार मंचच्या वतीने समता रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांचे स्मारक समता भूमी या ठिकाणी त्याचा समारोप झाला। या रॅलीचं नेतृत्व ॲडव्होकेट अश्विनी कांबळे, ॲडव्होकेट जितेंद्र कांबळे। जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। दर्शक हो, आम्ही आता समताभूमी महात्मा फुले वाडा या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी समता रॅली काढण्यात आलेली आहे सावित्रीबाई फुले विचार मंचच्या वतीने। माझ्यासोबत आता ॲडव्होकेट अश्विनीताई कांबळे ज्यांनी या रॅलीचं आयोजन केलं होतं। या रॅलीचा पाठीमागचा उद्देश काय आहे, कशासाठी रॅली त्यांनी काढली, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया। एकतर समताची जी लढाई श्रीमंतांना आवडेल आणि सर्वसामान्यांना परवडेल असे सुंदर आणि आकर्षक डेकोरेशन। मग आज संपर्क करा गवळी मंडप डेकोरेटर। ज्योतिराव फुलेंनी केली होती तेच समताचा लढा, त्या समताची ज्योत ही बाबासाहेबांनी आपल्या लेखणीमधून संविधानामध्ये अंतर्भूत केली आणि त्यानिमित्त हे गुरु शिष्य जयंतीच्या निमित्त आपण ही समता रॅली काढली होती। सध्या आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी हे सांगू इच्छिते की ज्यांच्या हातात आता सध्या सांस्कृतिक आणि राजकीय सत्ता आहे त्यांचे सुद्धा शताब्दी वर्ष नुकतेच पूर्ण झालेले आहेत, पण ते शताब्दी वर्ष हे विषमतावाद पेरण्यासाठी, इथे मनुवाद अजून स्ट्रॉंग करण्यासाठी आणि इथे जाती धर्मामध्ये विघटन समाजाचं करण्यासाठी त्यांची शताब्दी महोत्सव त्यांनी साजरी केला आणि त्याच अनुषंगाने अगदी स्ट्रॉंगली ते काम करत आहेत, ग्रासरूट लेवलपर्यंत करत आहेत। आणि दुसऱ्या बाजूला जी महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी समता पेरली ती समाजाला एकत्र आणण्यासाठी प्रत्येक नागरिक या भारतामधला यांनी समानतेने त्याला वागणूक मिळावी, माणूस म्हणून त्यांना जगण्याचा अधिकार मिळावा, यासाठी त्यांनी हा लढा दिला होता। तर ह्या दोन विचारसरणीचा जो लढा आहे, या दोन विचारसरणीचा लढा त्याच्यामध्ये एक तरफ विषमतावादी आहे, एक तरफ समानतावादी आहे आणि आपण या विषमतावादी जर पेरत गेले तर आपला समाज हा धर्मांधशाहीच्या बळी पडेल आणि हा विखुरल्याशिवाय राहणार नाही। म्हणून आपण ही समता रॅली आयोजित केली। सरकारने फक्त महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंना जी भारतरत्न पुरस्कार जाहीर केला, त्या पुरस्कार जाहीर न करता तुम्ही जर त्यांचे विचार पेरले तर अनेक शेतकरी आज आत्महत्या करणार नाहीत, अनेक मुलं शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत। महात्मा फुलेंच्या विचार जे बाबासाहेबांनी संविधानामध्ये अंतर्भूत केले आणि शिक्षणाचा अधिकार जो मुलांना दिलेला आहे, जो खरा मुलांचा संविधानिक अधिकार आहे, तो अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न हा मनुवादी सरकार दरवर्षी करत आहे आणि त्या प्रत्येक वर्षी आपण त्यांना लढा देत आहोत। आणि यावर्षी आपण तो लढा देऊन RTEचं जे ऍक्ट आहे त्याच्यामध्ये जे डिस्टन्स चेंज केला होता त्यामध्ये आपण जिंकलेलो आहोत आणि पुन्हा 3 किलोमीटरचा कायदा हा कायम ठेवलेला आहे। याच्यातून आपण हे सांगू इच्छितो की संविधान हा सर्वश्रेष्ठ आहे आणि कायदाच हा सर्वश्रेष्ठ आहे, याच्या पुढे कुठलीही शक्ती टिकणार नाही। आणि यासाठी आपण मुलांना सुद्धा या ठिकाणी घेऊन आलेलो आहे जेणेकरून मुलांना खरा इतिहास समजावा आणि जे काही मुलं बळी पडतील खोट्या इतिहासाला आणि मनुवादाला ते आपल्याला थांबवायचं होतं, म्हणून आपण या ठिकाणी ही रॅली आयोजित केली होती। तुमच्या आयुष्यातील प्रत्येक खास क्षण आठवणीत राहावा असं बनवायचं आहे का? गवळी मंडप डेकोरेटर्स आहे ना। फुले यांनी त्यांच्या लिखाणामध्ये असं म्हटलेलं आहे की मांगा मारे निंदा जाळून टाका मनोग्रंथा। आज या ठिकाणी मनूच्या व्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी इथली प्रस्थापित सांस्कृतिक आणि राजकीय व्यवस्था पद्धतशीरपणे काम करत आहे। फुल्यांनी या भारत भूमीमध्ये इथल्या मनुव्यवस्थेशी
अविरत संघर्ष करून इथं समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाची मूल्य पेरली. लोकशाही व्यवस्थेला पूरक असणार सामाजिक क्रांती फुल्यांनी या भारतभूमीमध्ये केल्यामुळे फुल्यांचे शिष्य आणि बाबासाहेबांनी ज्यांना गुरु मानले ते फुले, हे संबंध भारतभर बाबासाहेबांनी फुल्यांच्या सामाजिक क्रांतीचा जो रथ आहे तो पुढे नेण्यासाठी काम केलं. आणि या दोन्ही महापुरुषांचे कार्य आणि विचार याची कुठंतरी आजच्या दिनी, आजचा जो दिन आहे याची कुठंतरी आज सुसंगत दिन आहे. फुल्यांचा जो जन्मदिन आहे त्या जन्मदिनाला आज 200 वर्ष पूर्ण होत आहेत आणि संबंध भारत देश फुल्यांचा द्विशताब्दी जन्मदिन साजरा करतोय. ज्या फुल्यांनी सामाजिक क्रांतीचं बळ, सामाजिक क्रांतीचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिले, बाबासाहेब त्या विचारातून प्रेरित झाले आणि या भारत भूमीवरती जो सामाजिक क्रांतीचा आणि राजकीय क्रांतीचा मोठा इतिहास घडवला, त्या बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या सामाजिक क्रांतीची जी सुरुवात आहे ती महाड मुक्कामी 20 मार्च 1927 रोजी ज्या मानवाला, ज्या प्राण्यांना, ज्या कुत्र्या मांजरांना पाणी पिण्याचा अधिकार होता, परंतु इथल्या अस्पृश्य वर्गाला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, प्रचंड विषमता होती, मनुवादी व्यवस्था त्या ठिकाणी काम करत होती. ज्या फुलेंनी इथल्या मनुव्यवस्थेला उखडण्यासाठी आपल्या लेखणीची धार, आपली लेखणी ही शस्त्रासारखी वापरली, त्यांच्या शिष्यानी बाबासाहेबांनी महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह 20 मार्च 1927 रोजी करून या ठिकाणी बाबासाहेबांनी ही त्यांची लेखणी इथल्या मनुव्यवस्थेवरती उगारली. त्या घटनेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणून या गुरु शिष्यांचं जे नातं आहे, गुरूंच्या जन्माला 200 वर्ष पूर्ण होत आहेत आणि बाबासाहेबांच्या आयुष्यातील सामाजिक लढ्याला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि त्या निमित्ताने एका बाजूला या भारत देशामध्ये संबंध राजकीय व्यवस्था जी एक संघटना कंट्रोल करत आहे, ती संघटना आपणास माहीत आहे, जी विषमतावादी मूल्यावर आधारित आहे, जी गोळवळकर गुरुजींचे विचार मानते, जे गोळवळकर गुरुजींचे विचार संविधानाच्या विरोधात आहेत, त्या विचारधारेला ती संघटना मानते आणि त्या विचारधारेच्या संघटनेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि संबंध देशभर त्या संघटनेचं संबंध कार्यक्रम, संबंध विषमतावादी व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी, मनुवादी व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी राजकीय आश्रय घेऊन ते कार्यक्रम सुरू आहेत. आणि त्या संघटनेच्या कार्यक्रमात, या RSSच्या कार्यक्रमात सत्तेमधले संविधानिक पदावर बसलेले आमदार, मंत्री, खासदार हे विषमतावादी संविधान विरोधातील विचार प्रचार प्रसार करण्याचं काम, धर्मनिरपेक्षतेच्या विरोधातलं काम, एखाद्या विशिष्ट धर्माला टार्गेट घेऊन त्या धर्माला भयभीत करण्याचं काम ही संघटना आपल्या शताब्दी वर्षामध्ये करत आहेत. म्हणून महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकर चळवळीतल्या तमाम आंबेडकरीवाद्यांनी, परिवर्तनवाद्यांनी या ठिकाणी या संघटनेच्या RSSच्या शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाला जे मनुवादी विचार पेरत आहेत, विषमतावादी विचार पेरत आहेत, त्या विचाराला तिलांजली देण्यासाठी, त्या विचारधारेला खोटी विचारधारा आहे, महिलांवर अन्याय करणारी, दलितांवरती अन्याय करणारी, दलित बहुजनावरती अन्याय करणारी विचारधारा आहे, भारतीय संविधान संपवणारी विचारधारा आहे. ती विचारधारा संपवण्यासाठी, ती खोटी विचारधारा आहे ती हाणून पाडण्यासाठी फुले शाहू आंबेडकरी विचारधारेच्या कार्यकर्त्यांनी या वर्षीपासून, फुलेंच्या जयंतीपासून सज्ज व्हावं. म्हणून आम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून ही समता ज्योत रॅली या समता भूमीमध्ये फुल्यांच्या जन्मदिनी आणून या ठिकाणी त्या रॅलीचा समारोप केलेला आहे. ज्योतचा या फुल्यांच्या भूमीमध्ये आपण समारोप केलेला आहे आणि आम्ही एक संदेश दिलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये तमाम फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी, पुरोगामी कार्यकर्त्यांनी, सेक्युलरवादी कार्यकर्त्यांनी आपण
आपलं खणखणीत नाणं संविधानाचं, आपली जी फुले शाहू आंबेडकरांची विचारधारेची विरासत आहे ती जनाजनामध्ये, घराघरामध्ये आपण प्रसारित करण्यासाठी आपण सज्ज व्हायचं आहे. यासाठी आम्ही या भूमीमध्ये आज फुलेच्या वंशजांच्या उपस्थितीमध्ये, तमाम आंबेडकरी चळवळीच्या या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये या समतेच्या विचाराची पेरणी इथून विषमतेच्या विचारधारेच्या विरोधात आजपासून आपण करायची आहे. हा संकल्प करण्यासाठी या भूमीमध्ये आम्ही या समता ज्योत रॅलीचा समारोप केलेला आहे.